नमस्कार, मैं राधिका हांडे। विदर्भ दर्पण न्यूज में आप सभी का स्वागत है। अनिल देशमुख का काटोल में आक्रोश मोर्चा। किसानों पर अन्याय नहीं सहन करेंगे अनिल देशमुख। महाराष्ट्र शासन से नुकसान होने पर मदद न मिलना, किसानों को बाजार में भाव न मिलना, ऐसी गलतियों के बाद भी राज्य सरकार पर इस पर ध्यान न देकर कुंभकर्णीय नींद ले रहे हैं। इसी कुंभकर्णीय नींद से सरकार को जगाने के लिए किसान आक्रोश मोर्चा अनिल देशमुख ने निकाला। इसी के चलते सरकार किसानों के प्रश्नों पर ध्यान नहीं दिया तो और भी तीव्र आंदोलन किया जाएगा, ऐसा इशारा राष्ट्रवादी कांग्रेस नेता आमदार अनिल देशमुख इन्होंने काटोल से दिया। अवकाळी पाऊस झाला आपल्याकडे, अवकाळी पाऊस झाला, मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्याची सुद्धा कोणती भरपाई नाही। त्याच्यामुळे अशा प्रकारचे संपूर्ण शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत। सरकारचं सर्व लक्ष फक्त फोडाफोडीचं राजकारण करून सरकार पाडण्याकडे त्या निमित्तानं लागलंय। आज आपल्या सर्वांची मागणी आहे, या शेतकरी मोर्चाची मागणी, आपली सगळ्यांची मागणी आहे की कापसाला 14,000 रुपये भाव भेटलाच पाहिजे, सोयाबीनला 8,000 रुपये भाव भेटलाच पाहिजे, तुरीला 13,000 रुपये भाव भेटलाच पाहिजे आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्याच्या बाबतीत राज्य शासनाने योग्य निर्णय घेऊन त्याला मदत केली पाहिजे। अशा अनेक मागण्यासाठी आपण हा मोर्चा काढलेला आहे। या ठिकाणी राहुल देशमुख आपला मुद्दा सांगितला। अरे राहुल देशमुख जेव्हा नगरपालिकेचे अध्यक्ष होते, यांनी त्या सरकारच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या विरुद्ध भूमिका घेतली, याची नगरपालिका बरखास्त करून टाकली, त्याला घरी बसवलं, तुमची नगरपालिका बरखास्त। अरे मी गृहमंत्री होतो, तुम्हाला तर माहिती आहे, तो किस्सा सांगत नाही तो, पण 4 गोष्टी मी तुला मागच्या सांगितल्या त्या सांगतो तुम्हाला। मी जेव्हा गृहमंत्री होतो आणि माझ्यावर जेव्हा 100 कोटीचा पहिला आरोप झाला होता, त्यावेळेस 3 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो तुम्हाला। 3 वर्षापूर्वी याच आपल्या बीजेपीचा नागपूरचा एक नेता, त्यानं त्या अधिकाऱ्याला आरोप करायला लावला तर माझ्यावर परमवीर सिंगला 100 कोटीचा। नागपूरचा नेता लक्षात आलं का? कोण? त्या नागपूरच्या नेत्यानं त्या परमवीरला सांगितलं की अनिल देशमुखवर आरोप करो, हमको सरकार गिराना है। त्या परमवीर सिंगला मी सस्पेंड केलं होतं, तो नाराज होता मी सस्पेंड केल्यामुळे। त्यांनी त्याला पकडलं की इनके पर आरोप करो, तुमको सस्पेंड नहीं करना चाहिए था, अनिल देशमुख ने तुमको सस्पेंड किया, त्याला आरोप करायला लावला। ईडी सीबीआयची वरतून चौकशी लावली, लावल्यानंतर याच माणसाने माझ्याकडे, मी माग या ग्राउंडवर सांगितलं नाही, पण या माणसाने 3 वर्षापूर्वी माझ्याकडे एक प्रस्ताव पाठवला। स्वतः माझ्याशी फोनवर बोलले, अनिल भाऊ असं आहे, आम्ही तुम्हाला मदत करतो, काही कागद पाठवतो ते पाहून घ्या। मला वाटलं झालं कोणते कागद पाठवतो, ते कागद पाठवले आणि त्यांनी सांगितलं की अनिल भाऊ याचा ॲफिडेविट करून द्या। 3 वर्षापूर्वी तू सांगतो, याचा ॲफिडेविट करून द्या। 4 मुद्दे त्याच्यामध्ये होते, एक मुद्दा, दुसरा, तिसरा, चौथा। मी जर 3 वर्षापूर्वी ते ॲफिडेविट जर त्या नागपुराला जो आहे त्याच्या मतदान करून दिलं असतं ना, तर 3 वर्षापूर्वीच आपलं सरकार पडलं होतं। 3 वर्षापूर्वी मी त्यांना सांगितलं, म्हटलं तुम्ही जे ॲफिडेविट पाठवलं, जे मुद्दे मला त्या ॲफिडेविट मध्ये जे 4 मुद्दे दिले की याचे आरोप मी करा, म्हटलं आयुष्यभर अनिल देशमुख जेलमध्ये जाईल, पण असं खोटे आरोप करणार नाही। आणि ते ॲफिडेविट करून देण्यासाठी जेव्हा मी नकार दिला, त्याच्या दुसऱ्या दिवशी पहिली रेड माझ्या नागपूरच्या घरावर पडली। पहिली रेड ॲफिडेविट करून देण्यासाठी नकार दिल्यावर पहिली रेड 3 वर्षापूर्वी माझ्या घरावर पडली। अशा पद्धतीनं हे सरकार, आणि हे काही महाराष्ट्रापुरतच नाही आहे, तुम्ही दिल्लीला आपचं सरकार आहे, केजरीवाल एक प्रामाणिक मुख्यमंत्री, त्याच्या मागे लागले आता। त्याचे 3 मंत्री अशाच पद्धतीनं खोट्या आरोपामध्ये 3 मंत्र्यांना आतमध्ये टाकलं आणि त्याच्यावर आता मागे लागले, त्याला समज पाठवून धावले। तो झारखंडचा मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहे, त्याच्या मागे लागले। त्या ममता दीदी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री, त्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात